राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली। या पार्श्वभूमीवर पोल पंडित संस्थेने राहुरी मतदारसंघात सर्वेक्षण केले। या दरम्यान मतदारसंघातील राहुरी, नगर पाथर्डी या तीनही तालुक्यातील मतदार, स्थानिक पत्रकार आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला। राहुरी विधानसभा मतदारसंघाचा विचार करायला गेल्यास मतदारसंघात एकूण 3,33,545 मतदार आहेत, ज्यापैकी 56% म्हणजेच 1,87,463 मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला। भाजप पक्षाचे मतदारसंघात असणारे मजबूत संघटन, शिवाजीराव कर्डिले यांच्याबद्दल असणारी सहानुभूती, अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप पक्षातील प्रभावी नेत्यांची प्रचारात असणारी सक्रियता आणि विरोधी उमेदवारांचा मतदारसंघात असणारा मर्यादित प्रभाव, या सर्व गोष्टी लक्षात घेता भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना 70 ते 75% म्हणजेच 1,30,000 ते 1,40,000च्या घरात मतदान झाले असल्याचे पोल पंडितच्या सर्वेक्षणातून दिसून येते। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 15 ते 20% म्हणजेच 25 ते 30,000 मतदान झाले असल्याचे दिसते आहे। यासोबतच अपक्ष उमेदवार असणारे रावसाहेब खिवरे यांना 5 ते 10% म्हणजेच 7,000 ते 10,000च्या घरात मतदान झाले असल्याचे दिसते।